चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस टंचाईचा फायदा घेत लोकांच्या जीवाशी खेळणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गॅस टँकरचे सील तोडून कोणतीही सुरक्षा न बाळगता थेट घरगुती सिलेंडरमध्ये गॅस भरताना चाकण पोलिसांनी धाड टाकली आहे। या स्फोटक प्रकारामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता, मात्र पोलिसांनी तिघांना अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। यामुळे परिसरात एक मोठी जीवघेणी दुर्घटना टळलेली आहे। आपण थेट आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। रोहिदास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तिघांवर काय कारवाई केली आहे? खरं तर घरगुती गॅसची टंचाई आहे आणि याच पार्श्वभूमीवर चाकण परिसरामध्ये गॅसचा काळा बाजार होतोय। कामगारांनी साम टीव्हीशी बोलताना पाठीमागच्या काळामध्ये 500 ते 700 रुपये किलो गॅस विकत घ्यावा लागतो, अशी सगळी परिस्थिती आहे। आणि हा गॅस चोरीचा काळा बाजार जो आहे हा गॅस कंपन्यांच्या दारात सुरू आहे। इंडियन ऑइलचा जो कंपनीचा टँकर आहे, हा टँकर कंपनीच्या अगदी बाहेर महामार्गालगत असताना हे रिफिलिंग केलं जातं। अतिशय धोकादायक पद्धतीने या टँकरमधून घरगुती सिलेंडरमध्ये थेट रिफिलिंग केलं जातं। यातून स्फोट घडण्याचा धोका असतो। 2 वर्षापूर्वी इंडियन ऑइल गॅस कंपनीच्या बाजूला ही ज्या ठिकाणी घटना आहे त्याच ठिकाणी गॅस टँकरचा मोठा स्फोट झाला होता। त्यामुळे कुठेतरी गॅसची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली। गॅस कंपन्यांच्याच बाहेर जर गॅसचा काळा बाजार होत असेल तर ही गंभीर बाब आहे। प्रशासनाने याची पुढील काळामध्ये दखल घेतली पाहिजे। सध्या 3 आरोपींना मुद्देमालासह चाकण पोलिसांनी अटक केली। चाकण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ या ठिकाणी नक्कीच रोहिदास, चाकण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा उघड झालेला आहे। त्यामुळे टँकर मधून थेट रिफिलिंग करणं किती घातक असू शकते आपण पाहतोय। तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। तर बघा, 2 वर्षांपूर्वी असंच अवैधपणे रिफिलिंग करताना मोठा स्फोट झालेला होता। तो व्हिडिओ देखील आपण पाहतोय। या 2 दृश्यांमधून आपण पाहतोय एकीकडे चाकणमध्ये अवैधपणे टँकर मधून रिफिलिंग करण्यात येत होतं, तर 2 वर्षांपूर्वीच असाच एक प्रकार घडलेला होता आणि हे रिफिलिंग करत असताना मोठा स्फोट घडलेला होता।